पुण्याहून विजय आपल्याशी बोलतायत. आता डॉक्टरांनी सांगितलं की मधुमेहामुळे किडनीवरती परिणाम होतो आणि किडनीवरती परिणाम होतो तेव्हा पोटाचे विकार होतात. पोटाचे बरोबर आहे का? नाही, पोटाचे विकार असं नाही आम्ही सांगितलं. पोटाचे विकार नाही म्हणत. नाही, मधुमेहामुळे होणारा किडनीचा विकार आणि पोटाचे विकार वेगळे आहेत. 70 ते 80% लोकांना कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होत नाही हा त्रास असतो, कारण आतड्यांच्या ज्या नसा आहेत त्यांच्यावर परिणाम झाला तर आतड्यांची हालचाल हळूहळू होते, तुमचं डायजेशन स्लो होतं, त्यामुळे पोटाचा विकार होतो. आणि किडनीचा विकार त्याचा आणि पोटाच्या विकाराचा काही संबंध नाही. एक तुम्हाला चांदोरकर विचारायचा प्रश्न की मधुमेहींना अँजिओप्लास्टी किंवा जर बायपास सर्जरी जर करण्याची वेळ आली तर अशा वेळेला साधारणतः मधुमेहीने रुग्णाच्या बाजूनी त्यांनी काय काय गोष्टींची पथ्य पाळली पाहिजेत किंवा ती सर्जरी झाल्यानंतर काय पथ्य पाळली पाहिजेत याबद्दल तुम्ही काय सांगा? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेहींनी हा एक विचार कायम मनात बिंबवायला हवा की अँजिओप्लास्टी केली काय, बायपास केली काय, आपण फक्त हृदयाच्या बाजूनी घड्याळाचे काटे उलटे फिरवले. मधुमेहाचं जी प्राथमिक काळजी आहे म्हणजे आहारामध्ये संतुलन आणि योग्य प्रकारचा आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, तसंच मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स इतर शरीरावर इतर यंत्रणेवर होऊ नये यासाठी काही घ्यायला लागणारी औषधं, आता एका पेशंटनी जसं म्हटलं तसं स्टॅटिन्स किंवा एस इनिबिटर्स ही काही औषधं आहेत तर ती आयुष्यभर घ्यायला पाहिजेत. आपण बायपास केलं किंवा अँजिओप्लास्टी केलं, अगदी मेडिकेटेड स्टेंट जरी टाकले तरीही हे सगळं करण्याची गरज संपत नाही, उलट ती गरज आपल्यावर कायमची आपली जबाबदारी होऊन बसते. आणि ते जर का रुग्णांनी केलं नाही, आणि बहुतेक आपले पेशंट तेच समजतात की एकदा अँजिओप्लास्टी झाली मग आता मला वाटेल ते करायचं स्वातंत्र्य मिळालं, आणि ते स्वातंत्र्य त्यांना आरोग्याच्या दृष्टीने फार घातक ठरतं. मला असं वाटतं आता मगाशी जो आपण म्हटलं होतं की जो एक योगा करून तुम्हाला बऱ्याच गोष्टीपासून मुक्तता मिळते, अशा तऱ्हेचा एक जो प्रचार आपल्याला माध्यमामधून दिसतो त्यामध्ये कित्येक लोकांचं आपल्याला असं दिसतं की ते योगासनं करायला लागतात, व्यायाम करायला लागतात, त्यांचं वजन आपोआप कमी व्हायला लागतं आणि मग त्यांना थोड्याफार प्रमाणात बेनिफिट वगैरे मिळतात आणि त्यामुळे त्यांना असं वाटायला लागतं की हे योगा केले आणि हे केले त्यामुळे मी संपूर्ण मधुमेह किंवा रक्तदाब याच्यातून माझी मुक्तता झाली की काय. तर याविषयी नेमकं तुम्ही स्पष्टीकरण काय द्याल डॉक्टर चांदोरकर? हे योगा, जीवनशैलीमधले बदल हे मधुमेह टाळण्यासाठी आणि पोस्टपोन करण्यासाठी कधी उपयोगी ठरतील जर का कॉलेजच्या मुलांनी, शाळेतल्या मुलांनी हे अंगीकारलं तर. बहुतेक वेळा जेव्हा रोगी आमच्याकडे येतो तो रोग घेऊन येतो, म्हणजे नुसतं मधुमेह नाही, मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन हृदयविकारावर किंवा मेंदूचे विकार झाल्यावर किंवा मूत्रपिंडाचे विकार झाल्यावर मग आम्हाला दिसून येतो. तेव्हा ही संधी म्हणजे नुसत्या योगानी आजार टाळण्याची किंवा बरं करण्याची किंवा व्यायाम करण्याने, केवळ नुसता व्यायाम करून त्यांनी ती संधी गेलेली असते. तेव्हा हा सगळा जो लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा पार्ट आहे तो जरूर एक सहाय्यभूत ठरतो, पण प्राथमिक उपचार ठरत नाही. ऍडज्युव्हंट थेरपी. खोपोलीहून महेश शिंदे आपल्याशी बोलतायत, ते काय म्हणतात ते पाहूया. हॅलो. हा बोला महेश, बोला. डॉक्टर मुत्रा, मला प्रश्न विचारायचा होता. 2 प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की माझ्या काकांना मधुमेह आहे पण त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास नाहीये, ते पण डॉक्टर त्यांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या देतात, तर ते घेणं कितपत योग्य आहे आणि जरुरी आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता डॉक्टर मुत्राने मला सांगितलं की ते डायबिटीस रिसर्च फाउंडेशन वगैरे त्यांचं आहे, तर त्यात ते मुलांना ते दत्तक घेतात तर त्याची प्रोसिजर काय आहे? कारण आम्ही जिकडे माझ्या काकांना घेऊन जातो तिथे काही लहान मुलं येतात, तर त्यांचा याचा नक्की फायदा होईल असं मला वाटतं. नाही महेश, मला सांगा की तुमच्या वडिलांना ब्लड प्रेशर नसून त्यांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या देतात? वडिलांना नाही म्हटलं, काकांना म्हटलं. काकांना? हा, तर ब्लड प्रेशर नाहीये त्यांना? नाही, त्यांना ब्लड प्रेशर तरी त्यांना गोळी सुरू आहे, त्याच्या डॉक्टरने गोळी दिलेली आहे. हा एक प्रश्न संपला तुमचा ना? हा एक चांगला प्रश्न आहे आणि त्याला डॉक्टर चांदोरकर पण त्याच्यात ऍड करतील की मधुमेहाच्या पेशंटना जरी तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल असेल तरी आम्ही बऱ्याच वेळेला गोळी देतो ब्लड प्रेशरची, ती ह्यासाठी की तुमचं ब्लड प्रेशर अजून चांगलं राखलं जावं. तुमचं खालचं म्हणजे डायस्टोलिक ब्लड प्रेशर 90 असणं आणि 80 असण्याच्यात फार फरक आहे लॉंग टर्म मध्ये. ज्यांचं ब्लड प्रेशर 80च्या आसपास राखलं जाईल त्या लोकांना पुढे हृदयविकार, किडनी विकार, डोळे विकार व्हायची शक्यता या लोकांपेक्षा 60 ते 70% कमी होते. त्यामुळे ती जी गोळी त्यांना देत आहेत त्यांचे डॉक्टर ते अगदी बरोबर करतायत, एस इनिबिटर सारखी गोळी. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न जो माझ्या फाउंडेशन बद्दल विचारला की मागच्या वर्षी मी आणि माझ्या कुटुंबियांनी
एक पुढाकार घेऊन एक फाउंडेशन महाराष्ट्रात प्रथम सुरू केलं, डायबिटीज केअर रिसर्च फाउंडेशन. याचं एक मेन उद्दिष्ट डायबिटीज प्रिव्हेंट करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे एक डायबिटीज चाइल्डहुड वेलफेअर प्रोग्राम, ज्या अनुषंगाने टाईप 1 ज्या मुलांना डायबिटीज आहे, ज्यांचं वय 16 पेक्षा कमी आहे आणि जे अगदी गरीब कुटुंबातून आहेत, हा एक निग्लेक्टेड प्रश्न आहे आपल्या समाजात आज. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन अशा 100 मुलांना मी या फाउंडेशन तर्फे दत्तक घेतोय. त्यांचा जन्मापासून त्यांचा इन्शुलिन, त्यांचे सगळे उपचार, सगळ्या तपासण्या आणि हॉस्पिटलायझेशन सगळा खर्च मी आणि माझे कुटुंब या फाउंडेशन तर्फे करणार आहे. आणि त्यासाठी प्रोसिजर अशी लेंदी काही नाही. त्यांनी जर आमच्या कोणी पेशंट असेल तर त्यांनी आमच्या क्लिनिकशी जर संबंध साधला तर आम्ही त्यांना प्रोसिजर अगदी सोपी समजून देऊ आणि निश्चितच 100 काय त्याच्यात जर 200 जरी झाले तरी आम्ही या मुलांना मदत करण्याचा प्रयत्न राहील. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवतोय, पण एका कमर्शियल ब्रेक नंतर. USV हॅलो डॉक्टर. डायबिटीसमुळे वाढलेली ब्लड शुगर हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मेंदूवर हल्ला करते आणि हे टाळण्यासाठी तुमची ब्लड शुगर रोज नॉर्मल असणं आवश्यक आहे. पण तुमची ब्लड शुगर रोज नॉर्मल असल्याचं कसं कळणार? कारण त्याची लक्षणंही जाणवत नाही. USV प्रस्तुत करत आहे क्विक टेस्ट. क्विक टेस्ट मध्ये अत्याधुनिक बायोसेन्सर मेडिकेटेड तंत्रज्ञान वापरलेलं असून त्याची किंमतही खूपच परवडणारी आहे. क्विक टेस्ट वापरायला सोपं, त्याचं रिडिंग मिळतं फक्त 15 सेकंदात. क्विक टेस्टच्या मोफत प्रात्यक्षिकासाठीचा टोल फ्री नंबर लक्षात ठेवा. तिसरीची फार ईस्ट टूर म्हणजे एकाहून एक सरस स्थलदर्शनाची मालिकाच जणू. बँकॉक, पटाया, सिंगापूरसह कोरल आयलंड, पॅरासेलिंग, नॉर्मोज विलेज, संपूर्ण दिवस सफारी वर्ल्डची मजा, आबालवृद्धांना आवडणारे धमाल शो, उत्कृष्ट एअरलाईन आणि भारतीय भोजन, सिंगापूरची तर मजाच न्यारी. प्रचंड मोठी मॉल्स, मनाजोगी शॉपिंग आणि सोबत जुरांग बर्ड पार्क, सँटोसा आयलंड, केबल कार, मर्लायन, फाउंटन शो आणि बरंच काही. तेव्हा मंडळी त्वरा करा. आतापर्यंत 25,000हून जास्त पर्यटकांनी या सहलीचा आनंद घेतला आहे. केसरी, एक अविस्मरणीय अनुभव. USV हॅलो डॉक्टर. USV हॅलो डॉक्टर मध्ये आपलं स्वागत. वसई इथून मंगेश कुलकर्णी आपल्याशी बोलतायत. हॅलो, बोला मंगेश. हॅलो, हा बोला मंगेश. नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी वसईहून बोलतोय. प्रश्न माझे 2 असे आहेत की ॲलोपॅथीने पॅनक्रियास मध्ये इन्सुलिन होत नाहीये, त्यामुळे मधुमेह होतो. तर इन्सुलिन पॅनक्रियास तयार होण्यासाठी काय विचार केलेला आहे का ॲलोपॅथीने? दुसरा प्रश्न असा की एखादा समजा इन्सुलिनचा डोस घेत असेल आणि काही कारणामुळे त्याला रात्रीचं जेवण तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी जेवला नाही किंवा कमी घेतलं, तर त्याप्रमाणे त्याने इन्सुलिनचा डोस कमी करावा का किंवा जो सांगितलेला डोस आहे तेवढाच घ्यावा? तिसरा प्रश्न असा की त्याला रक्तदाब जर असेल तर त्याला गोळ्या घेत असेल, एखाद दुसऱ्या वेळा जर रक्तदाबाच्या गोळ्या घ्यायचा विसरला किंवा राहिला तब्येत बरी नसल्यामुळे, तर त्याचा परिणाम काय होतो का? ते तसं चालेल का? डॉक्टर मुथा, मधुमेहाची जी ट्रीटमेंट आहे ती महत्त्वाचे 2 प्रकार. एक म्हणजे शरीरात इन्शुलिन तयार करणाऱ्या गोळ्या, म्हणजे आपल्या पॅनक्रियास किंवा स्वादुपिंडाला चालना देऊन इन्शुलिनचं प्रमाण वाढवणं. का दुसरा म्हणजे शरीरात जे इन्शुलिन तयार होते आणि त्याचं कार्य होत नाही ते कार्य सुधारण्यासाठी गोळ्या. ॲलोपॅथी त्याच्या ऑफकोर्स अशा गोळ्या आहेत की ज्या बऱ्याच गोळ्या आहेत की ज्याच्यामुळे शरीरातल्या आपल्या स्वादुपिंडाला चालना मिळते आणि शरीरात इन्शुलिनचं तयार होण्याची प्रक्रिया सुधारते. पण काही काळाने ही प्रक्रिया थंडावते आणि या लोकांना इन्शुलिन बाहेरून घेणं सक्तीचं होतं. तुमचा दुसरा जो प्रश्न होता की इन्शुलिन जर घेतलं आणि तुम्ही खाण्याचा जर चुकला तर त्या खाणं जर कमी होत असेल तर त्यांनी इन्शुलिनचा डोस कमी करावा का? तर निश्चितच जर तुम्हाला आज माहिती आहे तुम्ही आजारी आहे, तुम्ही खाणं जर कमी जात असेल तर तुम्ही इन्शुलिनचा डोस कमीत कमी 4 ते 6 युनिटने तो कमी करायला पाहिजे. आणि अगदीच जेवणार नसाल तर तो अगदी कमी घेऊन त्यावर दूध किंवा फळ किंवा असं काहीतरी छोटा न्याहारी त्याच्यावर घ्यायला पाहिजे. पुण्याहून गिरिजा आपल्याशी बोलतायत. बोला गिरिजा. हॅलो, मला वर्षामागे पॅरालिसिस म्हणजे फेशियल पॅरालिसिस झाला होता, तेव्हा शुगर डिटेक्ट झाली. मी वर्षभर चेकअप करते पण आता शुगर थोडी आहे, म्हणजे 250 वगैरे, आणि ब्लड प्रेशर मात्र नॉर्मल आहे. तर त्याच्यावर काही उपाय किंवा 250 म्हणजे तुमची रँडम आहे की काही जेवल्यानंतर असं काही? दोन्ही मिळून, म्हणजे सकाळची 300 होती आणि जेवल्यानंतरची 250 होती. त्याच्यावर काही उपचार सुरू आहेत तुमचे आता काही? सध्या मी आयुर्वेदिक घेते आणि आयुर्वेदिकने मला खूप फरक जाणवलाय. साखरेत की चेहऱ्यात? चेहऱ्यात पण आणि साखरेत पण. आणि मी सकाळी 3 किलोमीटर आणि संध्याकाळी जवळजवळ 2 किलोमीटर चालते आणि वय माझं 62 आहे. तुम्ही अजून बऱ्याच तरुण आहात. तुमचा जो प्रश्न होता की माझी साखर थोडीशी आहे
ह्याच्यावरून आपल्याला कळतं की आज किती आपल्या समाजात त्याच्यावर जागरूकता आहे. हां. यांची साखर फास्टिंग 300 आणि जेवल्यानंतर 250 म्हणजे ती कमी नाही, जे पाहिजे त्याच्या जवळपास तिपटीने जास्त आहे. आणि त्याकरिता आपल्या समाजात जागरूकता पाहिजे की साखर कमी म्हणजे उपाशी पोटी 110 पेक्षा कमी पाहिजे आणि जेवल्यानंतर 150 पेक्षा कमी पाहिजे. तुमचे जे उपचार चालले आहेत निश्चितच ते तुम्हाला पुरेसे नाही आहेत, तुम्हाला तुमच्या गोळ्या बदलायला पाहिजे. आणि आता तुमच्या लक्षात आलं की आयुर्वेदिक उपचार घेताय. आयुर्वेदिक उपचाराचा फायदा फार थोडासा सपोर्टिव्ह, मी पेशंट तुमची श्रद्धा आहे तुम्ही घ्या, पण तुम्ही त्यासाठी ॲलोपॅथी बंद करू नका. ही फार मोठी चूक तुम्ही करता. काही लहान मुलं औषध उपचार बंद करतात आणि किटोसिस कोमामध्ये ऍडमिट होतात. दॅट इज अ व्हेरी सिरियस कंडिशन. बरोबर आहे. तुम्ही मला वाटतं की हा जो आपण भेदभाव करतो ॲलोपॅथी आयुर्वेद असं न बघता आणि कोणचं एक लेबल न चिकटवता ट्रीटमेंट इफेक्टिव्ह आहे की नाही ह्याच्याकडे लक्ष द्यावं. ज्या गोळीनी तुमची साखर कंट्रोलमध्ये येईल, ज्या गोळीनी तुमची साखर नियंत्रणाखाली येईल, ती गोळी उत्तम, ती आपल्याला लागू पडते, ती उत्तम आणि ती घ्यावी. त्याच्यावर कोणचं लेबल आहे, त्याला आयुर्वेदिक म्हणायचं का होमिओपॅथी म्हणायचं का ॲलोपॅथी म्हणायचं ह्याला महत्त्व नाही. कारण तुम्ही आज 300ची साखर असून तुम्ही सुखी आहात, तुम्हाला आनंद वाटतोय, पण हा भ्रामक आनंद आहे. हा तुम्हाला आजाराकडे घेऊन जाणार आहे आणि उद्या तुम्हाला नकळत, तुम्हाला सुरुवातीलाच एक पॅरालिसिसचा छोटा अटॅक आला होता, उद्या मेंदूचे विकार वाढतील, हृदयाचे विकार वाढतील, मूत्रपिंडाचे विकार सुरू होतील, जे निश्चितच घातक आहे. 62व्या वर्षी आपल्याला अजून जे काय आयुष्य ईश्वराने दिलंय ते चांगलं जावं ही प्रत्येकाची इच्छा असायला पाहिजे. आमची पण तीच इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही आयुर्वेद का ॲलोपॅथी या वादात न पडता शुगरचं नीट नियंत्रण ठेवणं हे महत्त्वाचं आहे. ही चर्चा आपली अत्यंत उद्बोधक अशी चाललेली आहे. या अनुषंगानं, आजच्या विषयाच्या अनुषंगानं तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. USV हॅलो डॉक्टरचा पत्ता मी तुम्हाला सांगतो. USV हॅलो डॉक्टर, USV लिमिटेड, गोवंडी स्टेशन रोड, मुंबई 400088, टोल फ्री नंबर 1600-222400. त्याचप्रमाणे आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील दूरदर्शनला तुम्ही लिहून कळवू शकता. त्यासाठीचा पत्ता आहे निर्माता USV हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आता कार्यक्रम संपवण्यापूर्वी तुम्हा दोघांना मी एक 15 ते 20 सेकंदात तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना किंवा आपले कार्यक्रम जो पाहतायत त्यापैकी जे मधुमेह असतील त्यांना कुठला तुम्ही सल्ला द्याल? एक 10 सेकंदात तुम्ही काय सांगाल? डॉक्टर मुथा सुरुवातीला. मी सांगू इच्छितो, तुम्ही तुमच्या जीवनात रेग्युलर नियमित व्यायाम, पथ्य आणि ताणतणाव कमी करा, नियमित तपासण्या करा आणि त्याचे काहीतरी ठराविक कोष्टक ठेवा. आज ठीक आहे म्हणून टाळू नका, त्याचं नियमित तपासणी करून आपल्याला काही होत नाही बघत राहा. तुम्ही काय सांगाल डॉक्टर मुथा? सर्व रुग्णांनी हे महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की मधुमेह हा साखरेचा आजारच आहे असं नाही. साखर हे फक्त एक लक्षण आहे. मधुमेह खऱ्या अर्थाने व्हॅस्क्युलर डिसीज आहे, रक्तवाहिन्यांचा आजार आहे. आपल्या शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्यांना तो नष्ट करणार आहे, त्या खराब करणार आहे. सर्व रक्तवाहिन्यांचं तुम्ही रक्षण करा, त्यासाठी वेळोवेळी तपासण्या करा, उपचार करून घ्या. बरं, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण दोघेही आलात त्याबद्दल डॉक्टर चांदोरकर आणि डॉक्टर मुथा आपले दूरदर्शनच्या वतीने आणि USVच्या वतीनं मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. नमस्कार.